प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार. चला बालमित्रांनो, आपण श्यामची पुढची गोष्ट ऐकूया. आज जरा बाहेर पाऊस पडत होता. मस्त गार वारा वाहत होता. म्हणून सारी मंडळी आतच बसली होती. प्रार्थनागृहात अमाप शांतता पसरली, कारण श्यामची गोष्ट ऐकायची होती. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. श्यामच्या गोष्टी नसून जीवनात घडलेल्या हृदयस्पर्शी घटना आहेत. त्यामुळे श्यामच्या या कथांना जिवंतपणा यायचा. मुलं श्यामच्या जीवनात जणू डोकावून पाहत होती. कशी असेल श्यामची आई, कसं असेल श्यामचं घर, या कल्पनेतच रमून जायची. श्याम आजची कथा सांगू लागला. मित्रांनो, एके दिवशी लहानपणी मी माझ्या अंगणात खेळत होतो. तुळशीच्या अंगणात एक भले मोठे बेहळ्याचे झाड होते. एकाएकी टप असा आवाज आला. पाहतो तर काय, झाडावरून एक पाखराचे लहानसे पिल्लू पडले होते. ते तडफडत होते. फार उंचावरून पडल्यामुळे त्याची फारच दुर्दशा झाली होती. अजून त्याला नीट पंखही फुटले नव्हते. या इवल्याशा जीवाचे हाल बघून मी हळहळलो. त्याला वाचवण्यासाठी आमची धडपड सुरू झाली. त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात आलो. कापसावर पिल्लाला ठेवले. त्या पिल्लाला तांदळाच्या बारीक कळ्या देऊ लागलो. त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब सोडू लागलो. त्या पिलाला खाता पिता येते की नाही हे देखील आमच्या गावी नव्हते. आमच्या बालबुद्धीला सुचेल ते आम्ही करत होतो. या जगात नुसते प्रेम व केवळ दया चालत नाही, तर प्रत्येक गोष्टीचे ज्ञान, शक्ती आणि प्रेम या 3 गुणांचा संगम व्हायला हवा. तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने जगात कृतार्थ होईल. आमचे असंच झाले होते. ते पिलाचे प्राण वाचवायचे होते, पण याचे पूर्ण ज्ञान आम्हाला नव्हते. आमच्याकडे होते फक्त हृदयात भरलेले प्रेम, त्या पिलाविषयी आपुलकी आणि दया. उलट आमच्या त्याला पाणी पाजण्याने व चारा चारल्याने ते आणखीनच तडफडेल काय, हे देखील आम्हाला कळत नव्हते. आम्ही त्याच्या चोचीत नाना पदार्थ भरले, सारखे पाणी ओतले. गरीब बिचारे, आमच्या अडाणीपणाने ते बेजार होत होते. त्याने शेवटी मान टाकली. मी म्हटले, अरे उठ ना बाळा, तुझी आई तुला शोधत असेल. तू बरा हो, आपल्या आईकडे जा. आम्ही तुला पिंजऱ्यात नाही कोंडून ठेवणार. इतक्यात आई आली. आईला सर्व हकीकत सांगितली. आईने प्रेमळपणे पिल्लाला हातात घेतले व म्हणाली, श्याम, जगणार नाही हे बाळ. त्याला सुखाने मरू दे. त्याला हात लावू नका, त्याला वेदना होतात. फार उंचावरून पडल्यामुळे ते घायाळ झाले. शेवटी काही वेळातच ते चोच वासून मरून पडले. मला व माझ्या भावाला खूप वाईट वाटले. खळकन डोळ्यातून पाणी आले. मी आईला म्हटले, आई, या पिलाला कुठे पुरू? आई म्हणाली, त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा. शेवंतीच्या झाडाला फुले येतील. त्या फुलांमधून ते पिल्लू तुम्हाला सुगंध देत राहील. तुमच्या प्रेमाची परतफेड करेल. अशी माझी आई. पिल्लू गेले तरी पण ते तुमच्यावर प्रेम करेल असे सांगत ती आम्हाला प्रेमळ माणूस बनवण्यासाठी धडपडत होती. मोगऱ्या आणि शेवंतीच्या मध्ये एक खड्डा खणून आम्ही त्या पिलास मलमली कपड्यात ठेवून पुरले. वर जड अंतकरणाने माती ढकलली व मांजराने उकरू नये म्हणून त्यावर दगड ठेवला. धन्यवाद. घरात जाऊन बसलो. डोळ्यातून अश्रू येत होते. आई घरात येताच म्हणाली, का रे श्याम, असं बाजूला का बसलास? आई, मी त्या पाखराचे सुतक धरणार आहे. मी म्हटले. आई हसली आणि म्हटली, अरे वेड्या, पाखरांचे सुतक का कोणी धरतं? मी म्हटलं, मग आपल्या नातेवाईकात कोण गेलं की कसं धरतात? आई म्हणाली, अरे, माणूस कोणत्या तरी रोगाने जातो. त्याचे जंतू पसरू नयेत म्हणून त्याच्या घरचे मंडळी इतरांपासून लांब राहतात. त्या पाखराला थोडाच रोग होता. ते तर उंचावरून पडले आणि मेले बिचारे. हे सांगता सांगताच आई मला चांगुलपणाचा पुन्हा एक धडा शिकवून गेली. आई म्हणाली, श्याम, तुम्ही पाखरांवर प्रेम केलेत, तसे पुढे एकमेकांवर प्रेम करा. नाहीतर पशुवर प्रेम कराल आणि भावंडांना विसरून जाल. धन्यवाद.